नमस्कार, माझ्या सोनालीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज अळूची वडी कशी बनवायची त्याची मी रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे। सर्वप्रथम आपण ही अळूची पानं आणलेली आहेत, त्याच्यानंतर स्वच्छ ही धुवून घेतलेली आहेत मी। त्याच्यानंतर त्याची आता शिरा आपल्याला काढून घ्यायची। ही बाजूला शिरा असतात ना, ती आता अशी एक एक लाटण्याने आपल्याला अशी त्याच्यावरती हलक्या हाताने दाबायची अशी। त्याच्यानंतर प्रत्येक सर्व पानाची मी शिरा इथं काढून ठेवलेली। आता आळूचं सारण आपण कसं तयार करायचं ते तुम्हाला मी आता शेअर करणार आहे। हे सर्वप्रथम मी बेसन इथं घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी 1 वाटी तांदळाचं पीठ टाकणार आहे। तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आपल्याला काय होणार आहे, त्याच्यामध्ये आळूची वडी कुसकुशीत लागणार आहे। त्याच्यानंतर हळद अर्धा चमचा टाकणार आहे मी। त्याच्यानंतर घरगुती लाल तिखट मसाला 2 चम्मच। त्याच्यानंतर एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकणार, त्याच्यामुळे जरा वेगळी चव येते आळूच्या वडीला, नक्की टाकून बघा। त्याच्यानंतर 1 चमचा मी ओवा घेतलेला आहे। त्याच्यानंतर पांढरे तीळ 2 चम्मच मी त्याच्यामध्ये टाकणार आहे। आता हे सर्व आपण त्याच्यामध्ये मसाले टाकलेले आहेत आणि 1 मोठा लिंबू त्याच्यामध्ये आपण आता मिक्स करणार आहे। आता त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे, ते आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया। हे सारण आता सर्व एकत्र एकजीव करून घेऊया आपण। त्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकूया। पाणी पण हळूहळू टाकायचंय, जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्ट नाही करायचं बॅटर आपल्याला। हे बघू शकता आपण कसं बॅटर एकदम परफेक्ट केलेलं आहे, जास्त जाड पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। हे बघू शकता, बघा चमच्याने कसं व्यवस्थित खाली पडते। आता आपण अळूची पानं घेणार आहोत। आता आपण हाताने हा बॅटर अळूच्या पानांना लावून घेऊया। प्रत्येक एक पानाला असं आपण लावून घेऊ सगळं बनवलेलं सारण। आता आपण हे दुसरं पान असं उलट टाकूया। एक पानाला आपण प्रत्येक असं सारण लावून घेऊया। आता हे आपण 5 पानांना पूर्ण बॅटर लावून घेतलेलं आहे। आता आपण त्यांना घडी घालू। साईडून पहिले असं फोल्ड करून घेऊया। साईडून पण असं त्याला बेसन लावू, जेणेकरून ते निघणार नाही। आता आपण त्याला घडी घालूया। आणि घट्ट असे तिला दाबून त्याचे गोल रोल करून घेऊ, म्हणजे जेणेकरून ते निघणार नाही। आता हे आपलं सर्व एकत्र लावून झालेले पानांना आता याच्यामध्ये आपण वाफेला ठेवूया। याच्यामध्ये मी पाणी पहिलेच गरम करत ठेवलं होतं। आता याला 15 ते 20 मिनिटं चांगलं वाफ देऊया। 15 मिनिटांनी शिजलंय की नाही, तुम्ही बघू शकता खूप मस्त शिजलेली आहे वडी आपली। आता आपण आळूची वडी शिजून अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही असे गोल। आता आपण तेलात फ्राय करायचे। फ्राय करून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही किती मस्त। आता आपण त्याच्यामध्ये प्लेटमध्ये टाकून शकता।
बघू शकता किती मस्त सुरेख रंग आलेला आहे. बघू शकता किती मस्त पद्धतीने सुरेख रंग झालेला आहे. अळूची वडी आपली तयार आहे.